नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनानं भरीव आर्थिक तरतूद केली असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाहुयात याविषयीचा वृत्तांत. राज्यातल्या सिंचन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार असून सर्व सिंचन प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राज्यात सध्या नदीजोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसंच बळीराजा जलसंजीवनी योजना राबवल्या जात आहेत. या माध्यमातून सिंचन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल प्रस्तावित असल्यानं जलसंपदा विभागानं याची चोख अंमलबजावणी करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत विविध नदीजोड प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासह गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं 63.74 टीएमसी पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव आहे. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 20 सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी केंद्राकडून 17% अर्थसहाय्य मिळणार आहे. यासह राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये बळीराजा जलसंजीवनी योजना राबवली जाणार आहे. यात 8 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्प आणि 83 लघु सिंचन प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे. पुण्यातल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर मार्ग काढणाऱ्या 3 मोठ्या उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. अशा पायाभूत सुविधांच्या विकासामुळे 2030 सालापर्यंत पुणे देशाचं ग्रोथ इंजिन ठरणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांमुळे पुणे 2030 पर्यंत देशाचं प्रमुख ग्रोथ इंजिन बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते पुण्यात उन्नत मार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनानं पुणे शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या उन्नत मार्गांवर भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्याचं नियोजन असून त्यामुळे मेट्रो खर्चात सुमारे 40% बचत होणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पांमुळे पुण्यातला वाहतुकीचा आणि प्रदूषणाचा प्रश्न सुटणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्ते आणि पुलांच्या बांधकामात गुणवत्ता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आता घेऊया झटपट आढावा या आठवड्यातल्या काही आणखी महत्त्वाच्या घडामोडींचा. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक दर्जाच्या वेव्ज परिषदेच्या 2ऱ्या आवृत्तीच्या तयारीचा आढावा घेत कार्यक्रमांचं नियोजन आणि आवश्यक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वेव्ज 2027 परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पहिल्या वेव्ज परिषदेचं जागतिक स्तरावर कौतुक झाल्यानं पुढची परिषद अधिक दर्जेदार करण्यासाठी सर्व घटकांनी परस्पर समन्वयानं नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक टेक्नॉलॉजीसाठी राज्यात प्रभावी परिसंस्था उभी करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. हे तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित होत असून आपल्याला या विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग व्हावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं. राज्याला 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित करावे लागणार आहेत. त्या अनुषंगानं स्थावर मालमत्तांमध्ये असलेले सुप्त मूल्य लक्षात घेऊन या मूल्याचा सार्वजनिक हितार्थ उपयोग करण्यासाठी नवीन डेल्टा कायदा प्रस्तावित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भारताच्या समृद्ध ज्ञान परंपरेचं जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान देशभर राबवलं जात आहे. या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन उपमुख्यमंत्री सोनेत्रा पवार यांनी केलं आहे. वारकरी हा खरा व्हीआयपी असून त्यांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते पंढरपूर इथे आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
वारी काळात प्रशासनानं स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावं अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.